गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात आहे सुंदरशा दुपारने. आणि पाठचा व्ह्यू बघून तुम्हाला समजलं असेल की आपण कुठं आलो आणि आजचा ब्लॉग कशावर नाही ते. तर असंच आज आहे संडे, तर विचार केला का सर्व ऑफिस लोकांना, सर्व आपल्या कामातल्या कंपनीमधल्या सर्व सर लोकांना सुट्टी आहे. तर असाच एक खूप दिवसापूर्वी प्लॅन चाललेला की कुठेतरी जाऊया वॉटरफॉलला वगैरे पार्टीसाठी. तर आलो आहे आज आपण कलोत्याला वॉटरफॉलवर पार्टीसाठी. तर सगळे सर, आपले सर दादा वगैरे सगळे आतमध्ये पार्टीची सगळी तयारी करतात. चला ते तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय काय चाललंय. पण त्या अगोदर तुम्ही हा पहिला व्ह्यू एन्जॉय करून घ्या. तर असा वॉटरफॉलचा सगळा व्ह्यू आहे. आणि इकडनं वरून रोड जातो आपला वॉटरफॉलला. तर मित्रांनो, इथे आता पार्टीची तयारी चालू आहे. इथे एक बॉईल करायला ठेवलं आहे. इथे लॉलीपॉपची तयारी चालू आहे. इकडे सुरमई फ्राय आणि कोलंबी फ्रायसाठी हे दोन्ही मच्छी मॅरिनेट करून ठेवलेत. आणि इकडे सगळे व्हेजिटेरियन. तर फायनली गाईज, इथं व्हेजवाल्यांचे फ्राय होत आहेत. फ्राईज घेऊन आलेले, फक्त आता इथे तेलामध्ये फ्राय करायचे होते. आणि ही अशी छोटीशी व्हेजवाल्यांची पार्टी चालू आहे. आमच्याकडे खूप मेनू आहेत, पण यांच्याकडे फक्त असेच फ्रेंच फ्राईज, चिप्स वगैरेचेच मेनू आहेत. बॉईल झालेले आहेत. एक करीसाठी आता कांदा आता काढून घेतोय. आणि आपल्या आजच्या पार्टीचे कुक आहेत राणे सर. त्यांच्या हातच्या आपल्याला कोलंबी फ्राय आणि सुरमई फ्राय खायला भेटणार आहे. आणि आपला दुसरा कुक आहे अक्षय दादा, त्याची पण लॉलीपॉपची तयारी चालू आहे. तर काय इकडे फ्रेंच फ्राईज रेडी होत आहेत. फ्राईज एकीकडे तलतात, एकीकडे खायचं काम चालू आहे. व्हेजवाले फक्त दोनच आहेत आणि नॉनव्हेजवाले खूप आहेत. पण चांगली गोष्ट अशी आहे की आम्ही व्हेजवाल्यांचा खाऊ शकतो, पण व्हेजवाले आमचा नाही खाऊ शकत. त्यामुळे एक साईडला तलायचं काम चालू आहे, एक साईडला खायचं काम चालू आहे. आणि इकडे आता राणे सर मस्त चिकनची एक कढी बनवत आहेत. चिकन देऊ. तर काय इकडे मस्त आता सुरमई आणि कोलंबी मॅरिनेट झालेली आहे. आणि तसंच इकडे चिकनची कढी सुद्धा रेडी झालेली आहे. राणे सर स्पेशालिट्स कढी आपण ट्राय करणार आहोत. फर्स्ट टाइम मी खातोय, कधी खाल्ली नाही. आणि वास्तर एवढं भारी होते ना, असं वाटतं कधी खातोय. आता मी टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो कशी झाले ते. नाही मारलं नाही खरंच. काय मारणार वैभ्या सारखा प्रेमळ व्यक्तिमत्व नाही, पण तो बिघडला ना. तर काय एक नंबरची कढी बनवून झालेली, एक नंबर टेस्ट लागत होती. आणि आता कोलंबी फ्राय करायला घेऊया. मस्त आता कोलंबी फ्राय चालू आहे.
गाईज आता चिकन फ्रायसाठी चिकन मॅरिनेट करून ठेवतोय. आणि इथे मस्त कोलंबी पण फ्राय झालेली आहे. मस्त असा वास सुटलेला आहे. आणि इकडे एक साईडला चिकन मॅरिनेट होतंय. तर फायनली गाईज इथं आता कलेजीची ग्रेव्ही पण रेडी आहे. सुंदर असा वास सुटला आहे. आणि एका साईडला इकडे आता चिकनसुद्धा मॅरिनेट करून झालं आहे. तर ते जरा थोड्या वेळासाठी आपण झाकून ठेवू. आणि इकडे साईडला बघताय तुम्ही लेग पीससुद्धा मॅरिनेट करून ठेवलेले, ते सुद्धा आता फ्राय होण्यासाठी रेडी आहेत. आणि इकडे सुरमई मॅरिनेट करून ठेवलेली आपण पहिले, ती सुद्धा फ्राय होण्यासाठी रेडी आहे. आणि एक साईडला राणे सर बनवतात, तर एक साईडला आमची खायची तयारी चालू आहे. आणि एक नंबर टेस्टी आहे. तर गाईज फायनली आता लेग पीससुद्धा फ्राय करायला घेतलेत. आणि इकडे कांदा अंडा बनवतोय, अंडा फ्राय करतोय. सो फायनली गाईज आता चिकन लेग पीससुद्धा फ्राय करायला घेतलेले आहेत. आणि आवडती गोष्ट आहे चिकन लेग पीस, मी खूप खातो. आणि हे स्पेशल सरांच्या हातची चव त्याला. आणि असा सुंदरसा वास सुटलेला आहे, असं वाटते कधी खाते, कारण दिसायला पण भारी वाटते एकदम. आणि एकीकडे आता चिकन लॉलीपॉपसुद्धा फ्राय करायला घेतलेले आहेत अक्षयदादाने. आणि एकीकडे फ्राय होत आहेत, तर एकीकडे खायचा पण काम आमचा चालू आहे. आणि सगळं जेवण, सगळं डिश वगैरे जेवढे आम्ही बनवलेले, कोलंबी फ्राय, सुरमई फ्राय, चिकन लॉलीपॉप, चिकन लेग पीस, सगळे एक नंबर झालेले, टेस्ट एक नंबर लागते. आणि एकीकडे आता फ्राय पण होतात. आणि एकीकडे आता मस्त एक फोटो काढण्यासाठी चिकन लॉलीपॉपची डिश डेकोरेट करतात. आणि बाकीची आपली मंडळी तर बघा चिकन लॉलीपॉप आता फ्राय होत आहेत. आणि मेन गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, ते तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे. आणि त्या अगोदर चॅनलवर कोण नवीन आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी पहिलेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि असेच आपले आता ब्लॉग चालू राहतील. आता गणपती वगैरे येणार आहेत, तर आपले गणपतीतले पण ब्लॉग वगैरे चालू होतील. जाते नहीं कहीं रिश्ते पुराने, किसी नए आ जाने से जाता हूँ मैं, तो मुझे तू जाने दे. क्यों परेशान है मेरे जाने से.